नमस्कार मंडळी, साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. कल्पना करा, तुम्हाला अचानक एक व्हिडिओ कॉल येतो. समोर पोलीस गणवेशात एक अधिकारी दिसतो आणि तो सांगतो की तुमच्या नावाने एक बेकायदेशीर पार्सल पकडलं गेलंय, ज्यात ड्रग्ज किंवा बनावट पासपोर्ट आहेत. तो तुम्हाला सांगतो की तुम्ही डिजिटल अरेस्टमध्ये आहात आणि तुम्हाला कॅमेरा बंद करण्याची परवानगी नाही. तुम्ही घाबरता आणि ते सांगतील तितके पैसे भरता. पण मंडळी, हीच सर्वात मोठी चूक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा डिजिटल अरेस्ट स्कॅम नक्की काय आहे आणि यापासून स्वतःला कसं वाचवायचं. स्कॅमर्स खूप पद्धतशीरपणे जाळं विणतात. तुम्हाला अनेकदा एखाद्या कुरिअर कंपनीच्या नावाने कॉल येतो. ते सांगतात की तुमच्या नावाने पाठवलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू सापडल्या आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता की हे माझं पार्सल नाही, तेव्हा ते म्हणतात की तुमचं आधार कार्ड कुणीतरी गैरवापर केलाय आणि आता तुम्हाला पोलिसांशी बोलावं लागेल. ते तुमचा कॉल सायबर पोलीस किंवा CBI कडे ट्रान्सफर करतात. समोरचा व्यक्ती पोलीस स्टेशनसारख्या दिसणाऱ्या सेटअपमध्ये बसलेला असतो. त्याने वर्दी घातलेली असते. ते तुम्हाला सांगतात की जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत डिजिटल अरेस्ट खाली आहात. तुम्हाला स्क्रीन समोर बसून राहावं लागतं आणि कोणालाही फोन करण्याची परवानगी नसते. या संपूर्ण नाटकाचा उद्देश फक्त एकच असतो, तुमच्याकडून पैसे उकळणे. ते तुम्हाला सांगतात की जर तुम्हाला या केसमधून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला काही पैसे सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागतील, जे नंतर परत मिळतील. घाबरलेले लोक लाखो रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करतात आणि एकदा पैसे मिळाले की ते स्कॅमर्स गायब होतात. आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? भारतीय कायद्यात डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही संकल्पना नाही. पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा स्काईपवर व्हिडिओ कॉल करून अटक करू शकत नाही. कोणत्याही गुन्ह्यासाठी अटक करण्यासाठी पोलिसांना तुमच्या घरी प्रत्यक्ष यावं लागतं आणि अटक वॉरंट दाखवावं लागतं. कोणतीही सरकारी संस्था फोनवर पैशांची मागणी करत नाही. जर तुम्हाला असा कॉल आला तर काय करायचं बरं? सर्वात आधी घाबरू नका, शांत रहा, भीतीपोटी कोणताही निर्णय घेऊ नका. जर कोणी पोलीस असल्याचा दावा करत असेल तर त्यांना सांगा की मी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला येऊन बोलतो. कोणतीही माहिती शेअर करू नका. आधार नंबर, बँक डिटेल्स किंवा OTP कधीही देऊ नका. असा कॉल आल्यावर लगेच 1930 1930 या नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तक्रार नोंदवा. मंडळी, तुमची जागरूकता हीच तुमची सुरक्षा आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर एक सतर्कतेचा इशारा आहे. हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांना, मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण स्कॅमर्स अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि साहित्य मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.